मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात 48% साठा पाणी कपातीचा निर्णय या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता। पावसाच्या आगमनाला अजून 3 महिने बाकी असताना पाणी टंचाईचं संकट। राज्याच्या तापमानात मोठी वाढ, उन्हाच्या झळा बसायला सुरुवात। मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद। मुंबईत 37.2 तर ठाण्यात तापमान 38 अंशांवर। राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या तरतुदी। कारखाने, वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो, व्यापारी केंद्रांसाठी भरीव तरतूद। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडणार। तसंच नवी मुंबई विमानतळावरून 2025 मध्ये देशांतर्गत उड्डाणं होणार। अजित पवारांची माहिती। येत्या वर्षात 41 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार। स्वारगेट ते कात्रज मार्ग आणि ठाणे वर्तुळाकार मेट्रोला केंद्राची मंजुरी। अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। मर्सिडीजचे भाव नाही वाढवले का? अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही मिनिटांनी झालेल्या भेटीत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला, तर पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं उत्तर। शिवसेनेतल्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फडणवीसांचं प्रथमच समोरासमोर। फडणवीसांकडून हस्तांदोलन, तर शिंदे मात्र नजर न देताच थेट निघून गेले। बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई। शिवी परिसरात पालिका उपायुक्त मनीष जोशी आणि ठाणे महसूल टीमच्या माध्यमातून कारवाई। MMRDAवर गंभीर आरोप करणाऱ्या सिस्रा कंपनीकडून याचिका मागे। हायकोर्टाच्या निर्देशांनुसार म्हणणं ऐकून घेण्यासाठी समितीची स्थापना, तर याचिका प्रलंबित ठेवणं योग्य नसल्याचं कंपनीचं स्पष्टीकरण। कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगरपालिकेत कायम करा। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। मृत अपघातात जायबंदी आणि निवृत्त झालेल्या कामगारांचा अधिकार कोर्टाकडून मान्य। मध्य रेल्वेच्या CSMT, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल या 6 टर्मिनसवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।